माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण ज्याला लिओ द ग्रेट असं म्हणतात त्या संताच्या चरित्राकडे आपण आज वळत आहोत. म्हणजे द ग्रेट ही पदवी ज्या संताला मिळाली हा तो पहिलाच, आणि म्हणून ख्रिस्त सभेमध्ये त्याला महान असं महत्त्व आहे. अशासाठी की जितका तो एक राजघराण्यातला होता, म्हणजे श्रीमंत होता, तो बुद्धिमान होता, तो त्याला पटवून देण्याची त्याच्याकडे ताकद होती, तो चांगला वक्ता होता आणि माणसाची मनं वळवण्यासाठी तो जिकरीचे प्रयत्न करीत होता. म्हणजे सगळ्या संघर्षातून लोकांना देवाकडे आणायचं हा त्याचा जो शौक होता, जणू काय त्यामुळे तो ग्रेट झालेला आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, हे आपण लक्षात घेऊया की लिओ द ग्रेट हा माणूस तसा अत्यंत साधा होता, परंतु त्याच्यामध्ये धमक होती आणि त्याने निरनिराळ्या ठिकाणी त्याला संघर्ष सोडवण्यासाठी त्याला पाठवण्यात आलेलं होतं. म्हणजे त्याचेही ज्या कला होत्या, म्हणजे जिथे संघर्ष असे, तो धार्मिक संघर्ष असो, ऐहिक संघर्ष असो, राजकीय संघर्ष असो, सामाजिक संघर्ष असो, त्या प्रत्येक ठिकाणी लिओलाच पाठवण्यात आलेलं होतं आणि लिओने ते सगळे संघर्ष अत्यंत चांगल्या कौशल्याने सोडवलेले होते आणि म्हणून तो समाजामध्ये खूप प्रचलित होता. माझ्या प्रिय मित्रांनो, जेव्हा सुरुवातीला तो डिकन झाला होता आणि डिकन म्हणून त्याने जी कामगिरी केली होती, त्यावेळेपासूनच तो इतका प्रसिद्ध होता की सगळ्यांना नेमका तो हवा असं वाटत होता. कारण अत्यंत तल्लख बुद्धिमत्तेचा हा माणूस आणि तितका सोज्वळ मनाचा होता. म्हणजेच मनामध्ये प्रेम होतं, आत्मीयता होती. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्यावेळेला रोमला देखील दिसून आलं की ह्या माणसाचा आपण उपयोग कसा करायचा. म्हणून गॉल इथे जेव्हा चीफ मॅजिस्ट्रेट आणि मिलिटरी कमांडर ह्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, तेव्हा त्यालाच निवडलं आणि त्यालाच पाठवलं. म्हणजे ऑलरेडी सगळ्यात मोठा हा संघर्ष होता. त्या संघर्षातून वाट काढण्यासाठी एकमेव माणूस म्हणजेच लिओ आहे असं समजून त्याने त्याला पाठवलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, खरोखर तो संघर्ष त्याने अत्यंत सहजपणे सोडवला आणि दोन्ही बाजूने त्याने देवाचं प्रेम दाखवलं. म्हणजेच बुद्धीचा देखील आपण उपयोग देवाच्या कार्यासाठी कसं करू शकतो आणि माणसं जोडू शकतो. माणसं तोडायचं नाही किंवा माणसांना शिक्षा करायची नाही, परंतु प्रेमाने आणि आत्मीने त्यांना जिंकून घ्यायचं, ही कला ही लिओमध्ये होती. म्हणजे प्रिय मित्रांनो, 440मध्ये पोप महाशयाने पाहिलं की हा माणूस अत्यंत चांगला आहे आणि त्याच्यामध्ये खूप पालकीय वृत्ती आहे आणि त्या पालकीय वृत्तीचा त्याने फायदा घेण्यासाठी विशेषतः त्याच्यामध्ये व्यावहारिक कौशल्य आहे आणि त्याच्या जणू काही ह्या सगळ्या कार्याची पोचपावती म्हणूनच जणू काय त्याला एका चांगल्या हुद्द्यावरती नेऊन ठेवलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्या लक्षात येईल की जणू काही आपण जेव्हा ते पोप झाले तेव्हा त्यांना केवढा आनंद झाला की मी संत पेत्राच्या खुर्चीमध्ये मला बसण्याचा मान मिळालेला आहे. हे माझं केवढं मोठं स्वर्गीय जणू काही आनंद आहे आणि त्या आनंदाचा उपयोग त्याने आपल्या पुढच्या कार्यासाठी केला. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की सगळ्या गोष्टी लोकांची श्रद्धा टिकवून ठेवण्यासाठी, श्रद्धा वाढवण्यासाठी आणि श्रद्धा पसरविण्यासाठी त्याने जे आटोकाट प्रयत्न केलेले आहेत ते देखील लक्षणीय आहे. म्हणजेच आपण पाहतो की विशेषतः जेव्हा रोम देखील त्यावेळेला लोकांच्या डोळ्यामध्ये होतं आणि रोम देखील आपण काबीज करावं असं परकीय लोकांच्या मनामध्ये होतं.
त्यावेळी देखील रोमचं संरक्षण कसं करायचं हा देखील विचार लिओने केलेला होता. आणि ज्या वेळेला जेव्हा रोमवर आक्रमण होण्याची वेळ आली त्यावेळेला माझ्या प्रिय मित्रांनो की त्या परकीय सैन्याकडून त्याने सुरक्षितता मिळवण्यासाठी जिकरीचे प्रयत्न केले, परंतु माझ्या प्रिय मित्रांनो की त्यांच्या प्रयत्नामुळेच तो जो हल्ला होता तो रोखला गेला आणि त्यांच्याबरोबर देखील समेट घडून आणला. म्हणजेच दोन्ही पक्षामध्ये त्याने जणू काही एक मैत्रीचं नातं निर्माण केलं आणि ते सुद्धा रोमच्या संरक्षणासाठी. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आपण पाहतो की ह्या ठिकाणी ज्याला आपण वस्तुनिष्ठ संरक्षण म्हणतो, परंतु विशेषतः 4 ठिकाणी त्याला अनेक वेळेला संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पहिली गोष्ट म्हणजेच की ज्या ठिकाणी पेलेजियन लोकांचा वितंडवाद होता, त्यावेळेला त्याने ठरवलं की ह्या लोकांना त्यांच्या वितंडवादातून कसं दूर करायचं आणि कॅथलिक श्रद्धेकडे कसं वळवायचं ह्या दृष्टिकोनातून त्याने तो प्रयत्न सुरू केलेला होता. आणि माझ्या प्रिय मित्रांनो त्यावेळेला त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली की ह्या पेलेजियन लोकांना काय वाटत होतं की मूळ पापाची जी कल्पना आहे त्याने ती स्वीकारली नाही. ही संत ऑगस्टीनने त्यावरती अभ्यास करून संशोधन लावलं होतं आणि ते साऱ्या ख्रिस्त सभेला पटवून दिलं होतं, परंतु ह्या पेलेजियन लोकांनी ती स्वीकारली नाही आणि धुडकावून दिली. त्यानंतर तारणासाठी जणू काही देवाच्या कृपेची आम्हाला गरज नाही, आम्ही आमच्या स्वतःच्या हिमतीनुसार आणि कार्यानुसार आम्ही त्या कृपेतून जणू काही आमचं तारण करून घेऊ शकतो असंही त्यांना वाटत होतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये चुकीची कल्पना होती की देवाची कृपेची गरज नाही, आम्ही स्वतःहून करू शकतो. परंतु माझ्या प्रिय मित्रांनो ह्याचं कारण की ते अजूनही श्रद्धेमध्ये दृढ झाले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने ज्याला मनेचियनिझम म्हणतो आपण, त्या मनेचियनिझममध्ये सुद्धा एक वेगळा वितंडवाद निर्माण झाला होता आणि त्याने असं ठरवलं होतं की हे जो मानवी शरीर आहे, ही अहिकता आहे, ही सगळी निर्मिती आहे, ही जणू काही ह्याचं काही उपयोग नाही आणि हे सगळं बायबलला धरून नाही. असं जेव्हा लिओच्या लक्षात आलं तेव्हा त्याने सुद्धा सांगितलं की मानवी शरीर हे महत्त्वाचं आहे, कारण ह्या शरीराचं देखील पुनरुत्थान आहे. आणि विशेषतः धर्म आपल्याला शिकवते, येशू ख्रिस्त आपल्याला शिकवतो की आपण चांगलं शरीर स्वच्छ ठेवलं आणि त्या शरीराचं अध्यात्म आपण वाढवलं तर ते शरीर कसं पुनरुत्थान होतं. आणि त्याने देखील मरीचं उदाहरण त्यावेळेला लोकांना दिलं आणि समजावून दिलं. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो पूर्वेकडील काही लोकांनी देखील ख्रिस्ताच्या मानवी आणि दैवी स्वभावामध्ये काही फरक नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि लोकांमध्ये जणू काही एक वेगळं वातावरण निर्माण केलं. तर हे जेव्हा लिओच्या लक्षात आलं तेव्हा त्याने देखील स्वतः जाऊन त्या लोकांना पटवून दिलं की येशू ख्रिस्त हा देव आहे आणि माणूस आहे आणि ते एकमेकापासून आपल्याला वेगळं करता येत नाही, तर ते दोन एकमेकामध्ये एवढे एकरूप झालेले आहेत की त्यांना वेगळं करता येणं शक्यच नाही. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो हे जे त्यावेळेला ज्याला आपण धार्मिक संघर्ष होते, हे धार्मिक संघर्ष सोडवण्याचा देखील लिओने खूप प्रयत्न केला. माझ्या प्रिय मित्रांनो विशेषतः ज्या वेळेला रोममध्ये दुष्काळ पडला त्यावेळेला लोकांचे खूप हाल झाले आणि गोरगरीब जणू काही विचार करत होते, जे शरणार्थी होते त्यांना देखील काही नव्हतं, हलाखीची परिस्थिती होती. अशा वेळेला लिओने सगळ्या धर्मगुरूंना वगैरे सांगून आणि सगळ्या देवळाला सांगून त्याने सगळ्या लोकांना मदत करावी असं ठरवलं आणि त्यानुसार जे काही
काही धर्मगुरू होते की ते जायला तयार नव्हते, सेवा करायला तयार नव्हते. त्यावेळेला त्याने मुद्दाम त्यांना सांगितलं की नाही, हे देवाचं कार्य आहे, हे अत्यंत आवश्यक आहे. त्या सगळ्यांना प्रवृत्त करण्यासाठी लिओने प्रयत्न केले. तो स्वतः त्याच्या गादीवरून उठून तो लोकांमध्ये हे कार्य करू लागला. म्हणजेच आजारांची सेवा करणं, गरिबांची सेवा करणं, भुकेल्यांना अन्न देणं, निराश्रितांना घरं देणं, ह्या सगळ्या कार्यामध्ये तो स्वतः त्याने वाहून घेतलं होतं. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, की हा गरिबांचा पोप आहे, हा गरिबांचा माणूस आहे असं लोकांनी घेऊन त्याच्यावरती प्रेम केलं. आणि त्याद्वारे माझ्या प्रिय मित्रांनो, की लोकांचा आवडता पोप तो झाला. एका दृष्टिकोनातून आपण पाहिलं की हे सगळे गोष्टी त्याच्या जीवनाच्या घडत होत्या. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तो आध्यात्मिक प्रवचनं देत असे. म्हणजे त्याची जी प्रवचनं इतकी विद्वत्तापूर्व असत आणि हृदयाला स्पर्श करीत असत की लोक त्याच्याकडे येत असत आणि त्याचं प्रवचन तासनतास ऐकत असत. म्हणजे एकंदरीत गरजवंताकडे त्याचं लक्ष, बायबलवरील त्याचं प्रेम, चर्चबाबत त्याची जागृती आणि त्यानंतर पवित्र जीवनासाठी त्याने जे लोकांना आमंत्रण केलेलं होतं, ह्या सगळ्या महान गोष्टीबद्दल तो समाजामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जणू काही प्रसिद्ध झालेला होता. माझ्या प्रिय मित्रांनो, असे हे महान पोप म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये अगदी ज्याला आपण म्हणतो तुलनात्मकदृष्ट्या आपण म्हणू की एकरूप झालेला आणि संपूर्ण जीवनाचं जणू काही जीवनाची प्रगती करणारा हा माणूस एक महान जणू काही संत बनलाच. परंतु 461 ते मरण पावले. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्याला मरण पावल्यानंतर त्याचं प्रेत नेऊन संत पेत्राच्या कबरेजवळ नेऊन ठेवलं. आणि त्यावेळेला म्हणजेच ज्याला आपण म्हणतो संत पेत्राचं जे चर्च आहे, त्या बसिलिका, त्याच्या प्रवेशद्वारामध्ये त्याला पुरण्यात आलं. नंतर थोड्या दिवसांनी त्याला आतमध्ये पुरण्यात आलं आणि त्याद्वारे जणू काय त्याचा सन्मान करण्यात आला. हो माझ्या प्रिय मित्रांनो, त्या काळामध्ये त्याने जी प्रवचनं दिलेली होती त्यातली 100 प्रवचनं आणि जवळजवळ 150 पत्र ही टिकवण्यात आलेली आहेत. आणि त्याचा देखील अजूनही काही विचारवंत अभ्यास करीत आहेत आणि त्याद्वारे किती अध्यात्म त्याचं खोल होतं हे देखील लोकांना दिसून येत आहे. 1754 साली माझ्या प्रिय मित्रांनो, म्हणजे अनेक वर्षानंतर त्यांना ख्रिस्त सभेने एक नवीन लिओ द ग्रेट ही पदवी दिलेली आहे. त्यामुळे ते देखील एक धर्मपंडित आहेत आणि धर्मपंडित म्हणून त्याने जे ख्रिस्त सभेचं रक्षण केलेलं आहे, ज्या वितंडवादापासून त्याने ख्रिस्त सभेचं रक्षण केलेलं आहे, त्याची ती पोच पावती आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, पेत्राच्या धोरणानुसार प्रभूच्या इच्छेला जणू काही त्याने स्वतःला वाहून घेतलं होतं आणि त्याचं जे पालकीय कार्य होतं आणि जे श्रद्धेचं त्यांनी रक्षण केलेलं होतं, त्याबद्दल आज जगामध्ये संत लिओ एक महान पोप होऊन गेले आजही असं म्हणतात. म्हणून ते अजरामर आहेत, ह्याविषयी शंका नाही.